नमस्कार, मी गौरव कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे अजून एका गणपती दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. पुण्यातील गणपती हे विविध देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. हे देखावे आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना घर बसल्या या देखाव्यांचे दर्शन घेता येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण भेट देऊया श्री गरुड गणेश गणपती मंडळ, लक्ष्मी रोड, पुणे येथे. यावर्षी मंडळाने काशीचा कोतवाल, कालभैरव महात्म्य असा देखावा सादर केलेला आहे. हा देखावा खूपच सुंदर आहे. आपण सर्वांनी काशीचा कोतवाल या सुंदर देखाव्याला अवश्य भेट द्या. या देखाव्यामध्ये आपल्याला काशीची गुहा पाहायला मिळते. भैरव हे तंत्रविद्येचे दैवत असल्यामुळे या गुहेमध्ये आपल्याला तंत्रविद्येसाठी लागणारी विविध सामुग्री पाहायला मिळते. आता आपण जाणून घेऊया भैरव भगवानांची निर्मिती कशी झाली. ब्रह्माने अहंकार आणि 5 मुखांचा दुराभिमान यातून शिवशंकरांबरोबर वाद घातला. तर दुसऱ्या आख्यायिकेप्रमाणे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामधील श्रेष्ठत्वाचा वाद मिटवण्यासाठी शंकर भगवान प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात प्रगटले. ब्रह्मदेवाने खोटे सांगितले की त्याने प्रकाशाच्या स्तंभाचा उच्च भाग शोधला आहे. त्यांनी क्रोधातून भैरवाची निर्मिती केली. भैरवाने धारदार खडग्याने ब्रह्माचे एक शिर कापले. संताप शांत झाल्यावर ब्रह्महत्येचे पातक निवारण्यासाठी भैरव ब्रह्माचे मस्तक हाती घेऊन फिरू लागले. भैरवाची काशी क्षेत्री पापमुक्ती झाली. त्यामुळे भैरव काशी रक्षणासाठी तेथेच राहू लागले आणि म्हणूनच त्यांना काशीचा कोतवाल हे नाव पडले आहे. येथे सर्पराज कन्या जोगेश्वरी आणि भैरवाचा विवाह प्रसंग दाखवण्यात आला आहे. सध्या पुण्यातील एका सर्वात सुंदर देखाव्याची चर्चा सुरू आहे. चला तर मग आपणही भेट देऊया छत्रपती राजाराम मित्र मंडळाच्या या देखाव्याला, जे की आहे पेरुगेट पोलीस चौकीजवळील सदाशिव पेठ येथे. या मंडळाने यावर्षी पंजाबमधील सुंदर अशा दुर्गियाना मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
श्री दुर्गियाना मंदिर हे भारतातील पंजाबमधील अमृतसर या शहरात वसलेले आहे. या मंदिराची वास्तुकला शीख हरमंदिर साहिब अर्थात गोल्डन टेम्पल सारखीच आहे. मंदिराचे नाव दुर्गा देवीवरून पडलेले आहे. या मंदिरात विष्णू आणि लक्ष्मी यांच्या देखील मूर्त्या आहेत. हे मंदिर एका पवित्र तलावाच्या मध्यभागी बांधलेले आहे. या मंदिराचे घुमट आणि छत हे सुवर्ण मंदिरासारखेच आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी पूल आहे. मंदिराचा घुमट सोन्याचा आहे. मंदिराच्या बांधकामासाठी संगमरवराचा वापर करण्यात आला असून या मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. रात्रीच्या वेळी लाइटिंगमुळे हे मंदिर अधिकच खुलून दिसत आहे. या वर्षीचा अजून एक उत्तम देखावा जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो आहे शनिपार मंडळाचा. शनिपार मंडळाने यावर्षी वृंदावन देखावा साकारला आहे. श्रीकृष्णाची अनेक रूपं या देखाव्यात दाखवण्यात आली आहेत. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत श्रीकृष्णाचा कार्यकाळ कसा होता हे या देखाव्यात दाखवण्यात आले आहे. या देखाव्यातील कृष्ण लीला बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. यानंतर आपण भेट देणार आहोत हुतात्मा बाबू गेनू मंडळाला. यावर्षी या मंडळाने मीनाक्षी मंदिर मदुराई या मंदिराची प्रतिकृती देखाव्यामध्ये साकारली आहे. हा देखावा बघून डोळ्यांचे पारणे अगदी फिटून जाते. गणपती बाप्पाची मूर्ती देखील खूपच सुंदर आहे.
आता आपण बघणार आहोत अखिल मंडई मंडळाचा गणपती. याला शारदा गजानन असे देखील म्हणतात. यावर्षी या मंडळाने महादेवाचे भव्य शिवालय हा देखावा साकार केला आहे. शारदा गजाननाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. हा गणपती व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. अकरा मारुती कोपरा या मंडळाने यावर्षी नवनाथ दर्शनाचा देखावा साकारला आहे. हा देखावा देखील खूप आकर्षक असून आपले लक्ष वेधून घेतो. आपल्याला या नवनाथांचे दर्शन घडते आणि साक्षात ते जिवंत रूपी आपल्या समोर उभे आहेत असा भास होतो. नवनाथांची गुहा खूपच उत्तम प्रकारे साकारली आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण काही खास देखाव्यांचे दर्शन घेतले आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांबरोबर आणि फॅमिली मेंबर्स बरोबर नक्की शेअर करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बोला गणपती बाप्पा मोरया.